रूप पाहता लोचणी रूप पाहता रूप पाहता लोचणी लोचणी रूप पाहता लोचणी
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम नको म्हणा गुंतू माया जाळे काळ आला जवळे ग्रासावया काळ आला जवळे ग्रासावया काळ आला जवळे ग्रासावया पडेल वाजवा बाळाची हेवडी पडेल तेव्हा सोडविणा तेव्हा माय बाप सोडविणा तेव्हा माय सोडविणा तेव्हा माय सोडविणा राजा देसेचा चौधरी आणिक सोयरी भले भले आणिक सोयरी भली भली आणिक सोयरी भली भले हेवडी पडेल बाजेव्हा सोडविणा तेव्हा माय बाप सोडविणा तेव्हा माया सोडविणा तेव्हा माय बाप
आ आ ना आ आ ना कोण कुमना गुंतु माया जाळी न कोण कुमना गुंतु माया जाळी ना कोण कुमना गुंतु माया जाळी ना कोण कुमना गुंतु माया
सोडविना देवा माया विठ्ठल 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 पुंडलिका वरदे हरी विठ्ठल पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर श्रीमंत श्री जगत पवन सुत उमापती छत्रपती विठाला 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 चरण सरोज रजनी जमन मुकुर सुधारी बरनो रघुवर विमल जशु जो दायकु फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरु साक्षात परब्रह्म सर्व मंगल मांगल्ये शरण्ये त्र्यंबके गौरी शांताकारं भुजगशयनं विश्वाधारं गगनसदृशं लक्ष्मीकान्तं कमलनयनं वन्दे विष्णु भवभयहरणं मनोजवं मारुततुल्यवेगं वातात्मजं वानरयूथमुख्यं कैलासराणा शिवचंद्रमौळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी आता सोपे सदा सर्वदा योग तुझा घडावा उपेक्षु नको गुणवंता अनंता
महायोगपीठे तटे भीमरथ्यं समागत्य त्विष्मं तमानन्दकन्दम् पांडुरंगा करू रथमणवण पांडुरंगा करू रथमणवण हे पांडुरंगा करू रथमणवण पांडुरंगा करू रथमणवण त्यांच्या कृपादाने पांडुरंगा करू रथमणवण त्यांच्या रूपाला गंगेचा विस्तारू बाबांनी सद्गुरूला सल्लूका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तू का जीव जगत आणि जगदीश जीव जगतामध्ये आलाय जगदीशा विक्को लगेच बंद करा भैया माझा जीव जगतामध्ये आलाय जगदीशाकडे चाललाय जात असताना हा जीव त्या जगतपिता जगतनायक ब्रह्मांडाच्या धण्याचं काही कार्य करतो का जर करत असेल तर तो अखिल कोटी ब्रह्मांडाचा नायक या जीवाला त्याच्या मांडीवरती उचलून घेतल्याशिवाय राहणार नाही क्षणोक्षणी हाची नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया त्याने जवळ आला ग्रासावया का ग्रासलं त्यानं ग्रासलंय त्यानं जवळ नाही आला त्यानं ग्रासलंय काळ आला जवळ पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना राजा देशेचा चौधरी आणिक सोयरी भली भली तुका म्हणे तुझ सोडविण कोणी एकचक्र पाणी वाचवणिया सर्वांच्या परिचित असा अभंग आहे सोपा आहे पण कठीण आहे सोपा आहे अभंग म्हणायला पाठ करायला पण कठीण आहे त्याच्या पाठीमागचं भावप्रागट्य मग या ठिकाणी सेवेकरता निवडलेला अभंग कशा करता आहे तर पुण्यस्मरण आहे का करावं पुण्यस्मरण बरेच जण म्हणतात मागणं आलं पुढं चाललं पीछे से आ गया आगे ढकल दिया करना चाहिए करते थे इसी के कारण हम करते हैं आमच्यातनं निघून गेलेले पूज्य श्री राऊत परिवारातील कैलासवासी गंगा भागीरथी गिज्ञानाबाई पोपटराव राऊत आहेत आणि पुन्हा कैलासवासी पोपटराव काशीनाथ राऊत आहेत असे दोघं पती पत्नी पंढरपूरचे वारकरी आपल्यातनं 1 वर्षापूर्वी निघून गेलेत मग त्यांचे मुलं असतील नातलग असतील मुली असतील श्रीयुत पतिंगराज पोपटराव राऊत हे चिरंजीव आहेत सौ अर्चनाताई पतिंगराज राऊत ह्या सुनबाई आहेत मग चरण असतील योग भैया असतील प्रतीक असतील हे नातू आहेत चिरंजीव विशाल नातू आहेत पुन्हा सौभाग्यवती मीराताई भारत गुंजाळ सौभाग्यवती रेखाताई शिवाजी राजे पावसे सौभाग्यवती उज्ज्वलाताई बाळासाहेब ढगे सौभाग्यवती प्रतिभा सुनील जोंधळे चिरंजीव चैतन्य शिवाजी पावसे असे नातू मुली जावई आहेत सौ या ठिकाणी
कल्याबाई व श्री नामदेव काशीनाथ राऊत, मग त्यांना मुलं मच्छिंद्र भाऊ गोरक्षनाथ भाऊ असतील. सौ मंदाताई तथा श्री दामोदर काशीनाथ राऊत, त्यांचे मुलं रवी असतील, राहुल असतील. सौ मंगलताई श्री सुभाष काशीनाथ राऊत, त्यांना मुलगा गंगाराम आहे. सौ वंदनाताई श्री सोपान काशीनाथ राऊत, विकी आणि सागर मुलं आहेत. सौ शैलाताई व श्री रामदास काशीनाथ राऊत, उमेश भाऊ आणि किरण भाऊ असे मुलं आहेत. मग राऊत परिवार असतील, पावसे परिवार, जोंधळे परिवार, ढगे परिवार, या परिवारावरती प्रेम करणारे तुम्ही सर्वजण. आमच्यातनं निघून गेलेल्या दादांच्या नाकांच्या जीवात्म्याला चिरशांतीची प्राप्ती प्रदान व्हावी याकरता भजना करता आमच्या नगर जिल्ह्यातली सगळ्यात मोठी वारकरी शिक्षण संस्था असलेली या ठिकाणी संदीपन गुरुकुल आश्रम घुलेवाडी, त्यांच्या मठाधिपती सगट आहेत. आमचे पौळ महाराज आहेत, मृदुंगाचार्य तांबे महाराज आहेत, विणेकरी महाराज आहेत, पुन्हा रोहिदासजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. करण महाराज वाघ आहेत. आदी करून मृदुंगाचार्य राहुल महाराज तांबे, चोपदार गोरक्षनाथ महाराज पानसरे आहेत. मागे पुढे उभार आहे संभाळीत, आलिया आघात निवाराया, उत्कृष्टासी साऊंडिंग, चांगल्या प्रकारचा मंडप, चांगल्या प्रकारचं अन्नदानाची मेजवानी आहे. आज मांड्यांचा स्वयंपाक केला माय बापासाठी. आणि म्हणून तुम्ही आम्ही सर्वजण इथं विद्यार्थ्या सगळे पोरं घेऊन या म्हणले गुरुजींना. ते सगळे मुलं या ठिकाणी उपस्थित आहेत. पांढरा शर्ट, पांढरी टोपी, पांढरं शुभ्र धोतर, कपाळाला आष्टीगंध लावलेले आणि तालात सुरात असणारे आमचे सर्व महाराज मंडळी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तिथं कोणी सोडू शकत नाही मायबापांनो. नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. जवळ आला नाही त्यानं ग्रासलं महाराज आम्हाला. आता मला निम्म्याच्या पुढं गिळून टाकलेलं आहे त्याने. बरोबर आहे की नाही? काही काहींचे गुडघे मरण पावलेत 40-40%. वाकला तर पुन्हा सरळ होत नाही आणि सरळ झाला तर पुन्हा शेकिल्याशिवाय वाकत नाही. म्हणजे गुडघा मेला का जिवंत आहे? मेला. बऱ्याच जणांचे डोळे गिळून टाकलेत त्यानं. चष्मा काढला तर चापून चालावं लागतं आणि चष्मा घातला तर दिसतं. म्हणजे डोळे 70% गिळलेत का जिवंत आहेत महाराज? गिळले. बऱ्याच जणांचे कान गिळून टाकलेत त्यानं. हा कान आहे का अवयव आहे? अवयव आहे. मग कान कुठे आहे? जो कानाचाही कान आहे तो देव आहे महाराज. जो डोळ्याचाही डोळा आहे तो देव आहे. जी वाचेची वाच आहे तो देव आहे. जो पायाचाही पाय आहे तो देव आहे. म्हणून नको नको म्हणा गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. काळाने उडी मारली की तिथं कोणाचं काही चालत नाही. मी क्लास 1 आहे, मी क्लास 2 आहे, मी SP आहे, मी खासदार आहे, मी आमदार आहे, किंवा मी मुख्यमंत्री आहे, किंवा मी महाराज आहे. काळाने उडी मारली का तिथं कुणाचं काही चालत नाही. वक्त किसी का गुलाम नहीं और मौत किसी से रिश्वत नहीं लेते. वेळ कुणासाठी थांबून राहत नाही, मौत कुणाकडून काही घेत नाही. काळाने उडी मारली का तिथं जावं लागतं, म्हणजे जावंच लागतं. वशिला चालत नाही, काही नाही. टोलवर कुणाच्या तरी नावावर गाडी सुटल, हो, पण त्याच्या टोलवर ही गाडी सुटू शकत नाही. म्हणून जगत असताना परमार्थ करावा माणसाने. म्हणले परमार्थ म्हणजे काय? गळ्यामध्ये माळ घातली म्हणजे परमार्थ झाला का? अजिबात नाही. मग पंक्ती घातल्यावर परमार्थ? अजिबात नाही. मग तुमचं मन आणि बुद्धी किती प्रगल्भ झालेत याच्यावर परमार्थ आहे. तुमचं मन आणि बुद्धी किती शक्तिशाली आहे याच्यावर परमार्थ आहे. कॅपॅसिटी, सहनशीलता तुमच्यामध्ये किती आहे याच्यावर परमार्थ आहे. तुम्हाला किती समजतंय, तुम्ही किती प्रगल्भ आहात, तुम्ही किती निडर आहात याच्यावर परमार्थ आहे. हो, तुम्ही निडर झालात, तुम्हाला परमार्थ कळाला, तुम्हाला ज्ञानोबा कळाले म्हणजे निडर झालात तुम्ही. माऊली इतकं संकट आता आमच्या जीवनामध्ये कुणाच्या घरात आहे का? वर बोट करा.
जाऊ द्या, तुकोबारा एवढी संकट इथं आता कोणाच्या घरात आहेत का? आता अजिबात नाही. बरं, माऊलीला, निवृत्ती दादाला, सोपान काकाला, मुक्ताबाईला ज्यावेळेस मायबाप सोडून गेले त्यावेळेस निवृत्ती दादाचं वय होतं किती? 10. ज्ञान दादाचं 8, सोपान काकाचं आणि मुक्ताबाईचं म्हणजे खाऊन खेळायचे वय होते. बरोबर आहे. म्हणजे त्यांनी फिरायला पाहिजे होतं का फिरलेल्या जगाला शांत केलं? म्हणजे किती कॅपॅसिटी असेल बापाच्या डीएनए मध्ये. बायोलॉजी जाणणारे जरा लक्षपूर्वक आहे. ज्या बापाच्या रक्ताच्या एका थेंबापासनं निवृत्ती दादा, सोपान काका, ज्ञान दादा आणि मुक्ताबाई जन्माला आले, त्या बापाकडे व्रत किती स्टँडर्ड असेल महाराज. ज्या आईच्या पोटामध्ये 9 महिने 9 दिवस राहिले, ती आईची कूस किती पवित्र असेल की आत्मविश्वासी लेकर तिच्या पोटी जन्माला आले आणि आत्मविश्वासी लेकर त्या बापाच्या डीएनए मधनं जन्माला आले महाराज. आणि म्हणून जगत असताना आमच्या घरामध्ये सुद्धा बाप आणि आमच्या घरामध्ये सुद्धा आई. जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्ती सजावा. बाप होण्याकरता वय लागतं का विचार लागतात? बोला की. इकडं संगमनेर परिसरामध्ये पोरांचं लग्न वयात आल्यावर करतात का विचारात आल्यावर करतात? होय गुंजाळ भाऊ, पोरगा वयात असावं का विचारात असावं? बोललं पाहिजे, विचारात असावं. माऊलीनं ज्ञानेश्वरी नेवाशा तालुक्यात नेवाशामध्ये सांगितली, वयात आल्यावर सांगितली का विचारात आल्यावर सांगितली? विचारात आल्यावर सांगितली. माझ्या छत्रपती राजाने रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन आपल्या हाताची करंगळे कापले आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करल. वयात आल्यावर शपथ घेतली का विचारात आल्यावर घेतली? मोठी गंमत आहे. आमच्या घरामध्ये विचारानं प्रगल्भ असे लेकर जन्माला यावेत याच्या करता जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्ती सजावा. पोटा येता हरले पापा ज्ञानदेव माय बापा. मुळी बाप होता ज्ञानी तरी आम्ही लागलो ध्यानी. मूळ बाप कोणता आहे? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा. मच्छिंद्राने बोध गोरक्ष ओळला गहिणी प्रसादे. मूळ बाप आहे. नाथ संप्रदाय आहे आपला. मायबापांनो, ज्या घराला माऊली कळाले, ज्या घराला माऊलीची आई कळाली, ज्या घराला तुकोबाराई कळाले, ज्या घराला आऊली कळाली, तुकोबाराईची आई कळाली. माई, हे जे कातड आहे ना, कातड हे देवाने नाही केलं, हे आईनं तिच्या कातड्यातलं कातड काढलं ना आमचं कातड निर्माण केलं. श्राद्धाच्या दिवशी त्याचा एक पिंड द्यावा लागतो. हे जे नसा आहेत ना, हे शिरा, हे देवाने नाही केले, आईनं बनवल्या. त्याचा एक पिंड श्राद्धाच्या दिवशी द्यावं लागत असतो. हो, आमचे जे डोळे आहेत, कान आहे, पचनक्रिया आहे, ह्या बिल्डिंगचं स्टील आहे, म्हणजे हाडं आहेत. हे कुणी मजबूत केले? ते कुणाच्या दुधानं मजबूत झाले? म्हणजे कॅल्शियम याला लागतंय ना. मग हाडं का जळत नाही?
10 15 मन सरपण वापरल्या जातात डेड बॉडीला, पेटून दिल्या जाती, मग हाडं काही अंशामध्ये शिल्लक राहतात, का जळत नाही? याचं कारण आहे हाडं पोचण्याकरता कॅल्शियम लागतं आणि कॅल्शियम दुधातनं मिळतं. हे जे हाडं आहेत हे कोणाच्या दुधावर पोचलेत? आईचे. मग असं कोणता अग्नी आहे का तो आईचं दूध जाळू शकेल? म्हणून हाडं जळत नाही. महाराज आमच्या तिकडं उचलून गंगेत नेऊन टाकतात. इकडं कसं आहे माऊली? तिथंच ठेवतात का गंगेत टाकतात? गंगेत टाकतात. का टाकायचं गंगेमध्ये दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सावडून? याचं कारण आहे आईचं दूध लोकाच्या पावलाखाली तुडल्या जाऊ नये म्हणून उचलून गंगेत नेऊन टाकणे, याला म्हणतात सावडणे. त्याच्यामध्ये 1 2 2 5 5 रुपयाचे ठोकळे टाकतात आमच्या इकडं का टाकायचे? पीछे से आ गया आगे ढकल दिया, करना चाहिए करते थे, इसी के कारण हम करते. मी सहज विचारलं गंगवा त्याला, मी म्हणलं ठोकळे का म्हणता घेते? ते म्हणे पुढच्या प्रवासाला काम येते. पुढचं काय पानटपरी आहे का तिथं पुढं? आपले पूर्वीचे ठोकळे तांब्याचे होते बरं का, तांबे महाराज. आणि तांब पाणी स्वच्छ करतो. आपल्या राखीमुळं गंगेचं पाणी अशुद्ध होऊ नये म्हणून पूर्वीचे लोक त्याच्यामध्ये तांब टाकायचे. हे ग्राम स्वच्छता अभियान तर आता निघालं. आणि आमचं स्वच्छता अभियान जेव्हापासून आपले लोक मरून सावडून आम्ही गंगेत टाकत होतो तेव्हापासून निघालं. प्रत्येक कृती मागं विज्ञान आहे. आणि हे विज्ञान ज्या घराला कळालं त्या घराला परमार्थ कळाला. नको नको मनाला सांगतात ते, गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया. हे माझं आहे माझं आहे माझं आहे माझं आहे माझं आहे, मठ माझा आहे, आळंदीला जागा माझी आहे, भला मोठं बांधकाम केलंय, वावर घेतलंय, माझं आहे. माझं नाव आता उतार्यावरती आलं. आता 11 एकर जमीन माझ्या नावावर आहे, अजून 11 एकर राहिली. कशावर आलं माझं नाव? तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? 7-12 8 उतारा म्हणजे याच्याहून उतरत राहा. या उतार्यावरती माझा पंजा होता, आजा होता, बापही होता. त्याच्याहून उतरून आता मी आलोय. मी सुद्धा उतरणार आहे का राहणार आहे? आज मेला पैजा मेला बाप मचना गेला. आज मेला पैजा मेला बाप मचना गेला. मेला पंच मेला बाप म्हटला गेला. मेला पंच मेला बाप म्हटला गेला. आज मेला पैजा मेला बाप मचना गेला. आज मेला पैजा मेला बाप मचना गेला. मेला पंच मेला बाप म्हटला गेला. मेला पंच मेला बाप म्हटला गेला. उठा 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 जागा पाठी भैयारे मोठे. उठा उठा जागा पाठी भैयारे मोठे. उठा जागा पाठी भयाले मोठे. उठा जागा पाठी भयाले मोठे. भैयारे मोठे भैयारे मोठे. रामकृष्ण हरी. आजा मेला पंजा मेला देखत देखत नातू पंतू भाऊ तोही तैसा झाला. मी बी जाणार आहे. जाण्याकरता आलेलो आहोत, फक्त मायेजाळेत गुंतू नको असं सांगितलं. मायेजाळात म्हणजे जे माझं नाही त्याला मी माझं म्हणतो. जे माझं नाही ना त्याला मी माझं म्हणतो. मग कळल्यावर बीपी वाढतो. यमा नाहीये. घेऊन या छंद माझे माझे. घेऊन या छंद माझे माझे. Oh
विठाला विठाला विठाला. मुक्त होता बळी झाला बद्ध, घेऊन या छंद माझे 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 बीपी वाढला. पुरुष मंडळी, मुलगी तुमची का जावयाची? संचालक साहेब, मुलगी आपली आहे का जावयाची आहे? जावयाची. आपल्याकडे 20 वर्ष ठेव. आत्याबाई, पोरग तुझं आहे का सुनबाईच आहे? सुनेच तुझ्याकडं 25 वर्ष ठेव आहे. नको त्याला डोकं लावू नकोस. हे माझं आहे, हे माझं आहे. तुम्ही ज्याला माझं म्हणाल ते माझं नाहीये. शेतीला मी माझं म्हणलो, माझी नाहीये. ज्या शरीराला मी माझं म्हणलो, माझं नाहीये. नाहीये मायबापांनो. मी म्हणलो शरीर कुठं आहे? तो म्हणलं हे काय? म्हणलं हे हात आहेत. म्हणलं हे काय? म्हणलं हे पाय आहे. हे पोट आहे. कुठं आहे शरीर? सर्व अवयवांचं मिळून झालेलं त्याचं नाव शरीर आहे. नुसतं तोंड म्हणजे शरीर नाही, पाठ म्हणजे शरीर नाही. सर्व अवयवांचं मिळून झालेलं जे आहे त्याचं नाव शरीर आहे. ते माझं नाहीये. बरं, शरीर जरी बाहेरून एक दिसत असलं पण आतमध्ये डिव्हाइस वेगवेगळे आहेत. तुमचं हे मन हे एक फंक्शन वेगळं काम करतं. तुमचे डोळे वेगळं काम करतात, तुमचे कान वेगळे काम करतात, तुमची बुद्धी वेगळी काम करते, तुमची पचनक्रिया वेगळी आहे. आतून वेगवेगळे फंक्शन आहेत. हे ज्याला ऑपरेट करता आले त्याचं नाव मन आहे. नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. जवळ नाही, त्याने ग्रासलंय. बऱ्याच जणांचे दात 100% पडून गेले. अशी का संपले. बऱ्याच जणांचे डोळे, बऱ्याच जणांचे खुबे गेले, बऱ्याच जणांची पचनक्रिया संपली. आता माझं मीच 2 लिटर दूध पचवणारा माणूस व्यायाम करत होतो त्यावेळेस. आणि आता कार्यक्रम झाला आणि मला जर म्हणले चला तुम्हाला दूध पाजतो, 2 लिटर पिल का नाही? मी पिल, पण पचल का? म्हणजे पचनक्रिया मेली का जिवंत आहे माझी? मरून गेली. मरण्याकरता आम्ही जन्म हळूहळू मरतोय. माझी काळी भोर दाढी होती, मी कॉलेजला होतो, तुमच्यासारखी दाढी होती माझी. अशी कोरून ठेवायचो, भारी राखायचो. हेअरस्टाईल तर खूप छान होती माझी. असं करायचो मी. असं चाललो ना, तब्येत बिब्येत जिम मारायचो मी. तब्येत बिब्येत भारी. माझे मित्र म्हणायचे वाव व्हेरी नाईस. मी तसला केसातून असा हात फिरवायचो. पण आता जर फेटा काढला ना, आता इथपर्यंत उजडेचे मन झालोय. म्हणजे केस मेलेत का जिवंत आहेत? बोला ना. मेलेत केस माझे. स्किन टच जीन्स पॅन्ट, ऍपल कट टी शर्ट असले कट बीट होते माझे. जिम मारतो ना मी, तेव्हा मारत होतो. पण आता तो कटही निघून गेला. म्हणजे ताकद मेली का जिवंत आहे? मरून गेली. एक 80 वर्षाची म्हातारी बाजारात गेली संगमनेरच्या, आणि तिनं ते मिरर विचारला, आरसा विचारला, काय किती किंमत आहे रे भाऊ? म्हणले 110 रुपये. म्हातारीनं बघितलं त्याच्यामध्ये, म्हणले आमच्या काळात 5 रुपयाला मिळायचा. त्यावेळेस त्याच्यात तोंडही चांगलं दिसत होतं. काय मिस्टेक काय? आता काय मिस्टेक आहे नेमकी? त्यावेळेस ती 15 वर्षाची होती ना, आता किती वर्षाची आहे? तो 110 रुपयाचा आरसा 5 रुपयाला होता. त्यावेळेस तिची स्किन सुद्धा चमकत होती. आता 82-85 वर्षाची आहे, तिचं कातड मेलं. हे माझं 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 छंद. बीपी वाढतो. मनाला उपदेश केलाय, नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. जवळ आलाय त्यानं, ग्रासलंय महाराज. कधी जाणार आहोत माहित नाही. वेळ कुणासाठी थांबणार नाहीये. मरण आम्ही आमच्या बरोबर घेऊन आलेलो. घडी घडी काळ वाटयाची पाही, घडी घडी काळ वाटयाची पाही, घडी घडी काळ वाटयाची पाहे, घडी घडी काळ वाटयाची पाहे. उजड किती आहे
कुणी किती आहे किती आहे पटकन प्रमाण म्हणून बाजूला व्हायचं महाराज. घडी घडी काळ वाट याची पाहतोय वाट. जाणार आहोत, जाण्याकरता आलेलो आहोत. मरतोय आम्ही रोज हळूहळू. दिवस आमचे वाढतायत का कमी होत आहेत अण्णा? कमी होत आहेत. आमचे दिवस कमी होत आहे. आमचा वाढदिवस आहे का घट दिवस आहे? घट दिवस आहे. आमचं एक एक सेकंद, एक एक मिनिट आमचा कमी होतोय. घडी घडी काळ वाट याची वाट पाहतोय, बाकी कोणाची वाट पाहत नाही. जन्माला येताना आमचं मरण आम्ही बरोबर घेऊन आलेलो. जाणार आहोत म्हणून मन किती प्रगल्भ आहे तुमचं. मनाला किती तुम्ही मनाचा किती व्यायाम करताय. मनाचा बी व्यायाम असतो ना, बुद्धीचा आणि मनाचा व्यायाम आहे ना. काही काही डाएट करतात, सकाळी सकाळी वर्कआउट करतात, पळतात. त्याला आपण नावं ठेवत नाही. पळा, डाएट करा, वर्कआउट करा, व्यायाम करा. पण व्यायाम महत्वाचा कोणता आहे? माझा एक मित्र आहे, 2 टाइम व्यायाम करतो, डाएट करतो. त्याचे ज्यूस वगैरे सगळे वेगळेच आहेत. स्मार्ट आहे तो. मी म्हणलो त्याला तू फिल्म सिटीमध्ये असायला पाहिजे होतं. ते म्हणले होणार आहो. पण त्याला अचानक अटॅक आला, स्ट्रोक भरपूर मोठा बसला, तो मरून गेला. मग तो व्यायाम करत होता बरं का, व्यवस्थित खात होता, ज्यूस वगैरे, त्याचं डाएट प्लॅन भारी होता. मग का मेला? त्याची बॉडी पण चांगली होती. का मेला? चांगलं खायचा तो तरी नाही. त्याच्या मनाचा आणि बुद्धीचा व्यायाम नव्हता. त्याच्या मोठ्या भावाने पजोरो घेतली. हे कळले की नाही मला माहित नाही. तुम्हाला ज्याला ज्याला कळलं असेल त्याला त्याला मी धन्यवाद देईल. ज्याला ज्याला जिला जिला कळलं असेल त्याला त्याला तिला तिला मी धन्यवाद देईन. ज्याला जिला काहीच कळलं नसेल त्यांनी मांडे खाऊन जायचे बघ. तुम्ही किती शार्प आहात, तुम्ही किती स्टँडर्ड आहात, तुम्ही किती दूरदृष्टिकोनाचे आहात. परमार्थ म्हणजे नेमकं काय? नुसतं बाह्य स्वरूपाने नटणं म्हणजे परमार्थ नव्हे. परमार्थ एक मिनिट एक लक्षात ठेवा. वाल्या इतकं तर आपण पापी नाहीत ना. वाल्या कोळी वर बोट करा. कोणी 7 रांजण भरेल, एक रांजून म्हणजे त्याला म्हणते 2 हत्ती फिरत होते त्याच्यामध्ये, एवढा एक रांजण होत. आणि त्या वाल्या कोळ्यानं किती मारले लोक, खडे टाकले होते त्याने तेवढे. ते 7 रांजण भरले होते. वाल्या कोळी इतकं पापी इथं तर कोणी नाही ना. का आहे कोणी? नाही ना. कोण भेटलं? योग्य माणसं भेटणं महत्वाचे. मला गांजा पिऊन अंगारा लावणारे नको. भगवे कपडे घालायचे आणि लफडे नको ते करायचे. योग्य माणूस जर भेटला तर तुमचं उद्धार आहे. लई तिथं पडून राहू नाही. मला 2 महिने तिथं राहायचं. कशाला राहतोच कशाला तू? आता काही काही ठिकाणी तिथं ते फ्लॅक्स लावलेले राहतात. मुंबई सारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी कुंडलिनी जागृती, सहज समाधी योग. याचं कोणी जाहिरात करील का? सहज समाधी योग. तो जर म्हणत असेल मी सहज समाधी योग लावून देतो, त्याला जाहिरात करायची काय गरज आहे का? कुंडलिनी जागृती. काही काही महिला मंडळी माझ्याकडे म्हणतात तुम्हाला ही ती कुंडलिनी जागृती. मी म्हणलो तू बुद्धी जागृत कर अगोदर. कुंडलिनी जागृती करायला गेली 3 महिने तिकडे राहिली, पुन्हा आलीच नाही. ही ज्याला ज्याला जिला जिला कळलं त्याला त्याला तिला तिला मी धन्यवाद देतो. ज्याला जिला काही कळलं नाही, जिला काही कळलं नसेल तिनं केवायसी OTP याच्या पलीकडे काहीच करू नका. तुम्ही किती प्रगल्भ आहात, तुम्ही किती स्टँडर्ड आहात, तुमच्याकडे किती दूरदृष्टिकोन आहे. हो माय बापांनो, एकदाच वाल्या कोळ्याला एकदाच नारद भेटले, जीवनाचा उद्धार झाला. केले रामायण रामाधी, केले रामायण रामाधी, केले रामायण रामाधी. कोळियाची माहिती वाढली गहना, केले रामायण रामाधी.
डॉक्टर साहेब केले रामायण रामादि. हा सेन्स आहे, सेन्स. सेन्स या शब्दाचा अर्थ काय आहे साहेब? तर्क. बरोबर आहे ना? अंदाज. हो, तुमचा अंदाज कसा आहे, तुमचा तर्क कसा आहे? तर्कज्ञान. तुम्हाला भूत भविष्य वर्तमान काळ. तुम्ही जर इथं स्मार्ट असाल तर तुम्हाला उद्याचे भाव आजच कळतील. आणि तुम्ही इथं जर घांगे असता, रोट 70 एकर जमीन आहे आणि तुम्ही जर निस्ता येड्या पोराच्या हावली करून दिली तर ते 70 एकर 7 दिवसात संपित. आणि तिसऱ्या वर्षीच संगमनेरच्या स्टँडवर एसटी थांबली का त्याला थंडगार पाण्याच्या बाटल्या, खारे शेंगदाणे, लेमन गोळे, हे करील ते. तुमचा अनुमान, तुमचं तर्क, तुमची इथली कॅपॅसिटी, तुमचा मनाचा आणि बुद्धीचा व्यायाम, तुमचे किती हेड पॅक आहे, किती किती असं करतात आणि किती असं करतात हे सोडून तू इथं किती स्टँडर्ड आहे, इथं किती स्मार्ट आहे. लेकर तुला, तू किंग मेकर आहेस, तू राजा घडवणारी आहेस, तू राजा घडवणारी आहेस तू. तुझ्या पोटी क्लास 1, क्लास 2, SP, कलेक्टर, कलेक्टरनी, तुझ्या पोटी डॉक्टर, डॉक्टरनी जन्माला येणार आहेत. तुमचा DNA, रक्ताचा एक थेंब किती शुद्ध आहे, त्याच्यापासून निर्माण होणारे ते लेकरं कसे. आहार, पुन्हा लेकरं जन्माला घातले, त्यांना मोठं करत असताना त्यांना काय द्यावं. त्याच्या दंडातली ताकद वाढायची कॅपॅसिटी तुझ्यात आहेत का, तू त्याच्या डोक्याची कॅपॅसिटी वाढायची तुझ्यात आहे. गोपालकृष्णाला माझ्या देवकीनं, माझ्या यशोदेनं काय खाऊ घातलं. बरं, गोपालकृष्ण इतके संकट आहेत का आपल्यात? होय भाऊ साहेब, गोपालकृष्ण इतके संकट आहेत का? होय महाराजजी? नाही ना गुरुजी. बरं, त्याच्या आई वडिलाच लग्न झालं तेव्हाच आकाशवाणी झाली, याचं पोरग तुला मारून टाकणार आहे. त्या मामन लगेच बंदी शाळेत घातलं. कोणला? कृष्णाच्या आई वडिलाला, वसुदेव देवकीला. याच्यामुळं 6 जण मेले. बरं, जन्म झाला सेंट्रल जेलमध्ये झाला. आपला कुठं झाला? चांगल्या दवाखान्यात झाला. आपल्याला तरी बाळ तर मिळत, गुंडाळायला होतं. पण तिथं नाही ना, त्यांना तिथून उचलला, पुन्हा नंद बाबाकडे नेला. तिथून बी सुद्धा एक लक्षात ठेवा, एवढे संकट तरी संकटाला न जुमनता पुन्हा ऑरीर आहे, पुन्हा राजा येतो, पुन्हा किंग येतो. राजा होणं किंवा मोठं होणं किंवा जतन करणं, प्रॉपर्टी जतन करणं, याच्याकरता हा माइंड लय सेट लागतो मला. दूरदृष्टिकोन लय महत्वाचा आहे. तुमचे पोरं निसते डंडळेची कंडळे आणि ते बुलेट वाकीत तो पोरग, हा लय व्याकार आहे मा पोरग. बसलं का बुलेट चकप त्याला वर्षातून 2दा टाकावं लागत. एवढं डंडळची कंडळ आहे. त्यांनी नगरातून हरणा आणला बुलेटला, सायलन्सर बदलीला 1,10,000 सायलन्सर टाकलेला आहे त्याने. डुट 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 ठाय ले 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 असं वाजित. तुमच्या गाडीच्या फायरिंग वरून तुमच्या बुद्धीची क्वालिटी कळते. तुमची जी बाईक आहे, तुमची जी 4 व्हीलर आहे, तुमची जी 2 व्हीलर आहे, याच्यावरून तुमच्या त्या गाडीच्या फायरिंग वरून तुमच्या बुद्धीची क्वालिटी कळते. महाराज, काहींकडे सगळं असून सुद्धा ते दाखवत नाही. जो दाखवत नाही त्याला दाखवायची काही गरज नाही. त्याला माहित आहे माझ्याकडे आहे तेवढं. शक्तिवानाला ताकद दाखवावं लागत नाही, तो कधीच टूर करत नाही. अहो, काहीकडे ताकद आहे पण कपडे खूप हलके घालते. आणि काहीकडे ताकदच नाही, पार असं आहे, पार त्याला टायन बुटन बेल्टन, त्याला ते कपडेच वजवत.
मग आपण म्हणतो कशाला घातलं रे, ते नाही मला दाखवावं लागतंय. ज्याच्याकडे आहे ना तो ऑलरेडी कसल्याच प्रकारची विचार करत नाही. ज्याच्याकडे ताकद आहे तो कधीच भांडण्याचा विचारच करत नाही, आणि तो मूर्खाला वेळही देत नाही. ज्याच्याकडे काहीच नाही ते टूर टूर करतं. एक जणाने 40,000ची स्कूटी, ती 60 किलोमीटर जाते ती चार्जिंगची, त्याने ती 40,000ची 2 जणांकडून 15,000 रुपये उसने घेतले. किती झाले? आणि 5,000ला त्याने बायकोतले कानातले ठुले कुडक बँकेत, त्याचे किती आले? आणि याच लाडक्या बहिणीची त्याच्या बायकोची 5,000, किती झाले? 40,000 लोक कुणाच घेतले? स्कूटी घेतली, आणि त्या स्कूटीचं स्टेटस ठेवलं. स्टेटस असा मोबाईल, आणि त्याला गाणं मनी होतं म्हणून दावलं करून, जिद्द होती म्हणून आणलं वडून. पैसे कोणाकडून घेतलेले? बरं, पुन्हा मंडळीला म्हणे तू दिवा आण हार घालून गाडीला, आणि इकून दिवा घेऊन उभा मंडळी, इकून त्याने हार घातलेला, आणि इकून असं इकून मंडळी, आणि पुन्हा टेटस बाप तो बाप रहेगा, बाप तो बाप रहेगा. कुठे आहे तुमची बुद्धी? कुठे? हे कातड्याने काय केलंय आतापर्यंत? नुसतं कातड्याचं टेटस आहे. काय केलंय महाराज? या महाराज, विठ्ठल विठ्ठल कातड्याचं टेटस आहे. काय केलंय आम्ही आतापर्यंत? काही काहीच बघितल्यानंतर सांगतात गावकरी हे आपल्या गावातल्या माणसाचं आहे. हो, हे आपल्या गावातल्या माणसाची कंपनी आहे बरं का. हे आपल्या गावातल्या माणसाचं इथं MIDC इथं प्रोजेक्ट करायचंय बरं का. आणि ते म्हणतात अरे आपल्या गावात असून बुवा भाटा नाही. ज्याच्याकडे ऑलरेडी ओरिजिनल आहे ना ते कधीच आरडा करत नाही साहेब. आणि ज्याच्याकडे नाही ना, पहिलवान बघा तुम्ही एकदम शांत चालम, पण पहिलवानाचा भाव इकडून एक ट्रक जाईन, इकडून एक ट्रक जाईन. कमॉन, ते म्हणलं माझा भाऊ आहे पहिलवान, मग तू असा का? एक लक्षात ठेव, ज्याच्याकडे आहे त्याला दाखवायची काही गरज नाही. आणि म्हणून जगत असताना आम्ही आपलं जे नाही त्याला आम्ही आपलं म्हणतो. बाबाच ज्याला आपलं जे नाही त्याला आम्ही आपलं म्हणत असतो राऊत महाराज. आणि जे आपलं आहे त्याला आपण आपलं नाही म्हणतो. जे आपलं आहे त्याला आपण नाही म्हणतो, जे नाही त्याला आपण आपलं म्हणतो. मी मगाशी सांगितलं तुम्हाला, मुलगी तुमची का जावयाची, तर तुमच्याकडे जावयाची 20 वर्ष ठेव आहे. पोरग तुमचं का सुनबाईचं, तर तुमच्याकडे सुनेचं 25 वर्ष ठेव आहे. शरीर आपलं नाही, आपल्याला दिलेलं आहे. हे जाणार आहे, याची माती होणार आहे. शरीराची होय माती, अंती जाणे मसणवटी. देह जाईल जाईल यासी काळोबा खाईल. पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोका नेत असे. महाराज आम्ही जाण्याकरता आलेला उपजे ते नासे. नासिले पणुरूपी दिसे परिघटिका यंत्र जैसे प्रेम वेगा. विठ्ठल विठ्ठल कोकणे महाराज माऊली पूज्यश्री नामदेवजी महाराज. हो, जाण्याकरता आम्ही आलेलो होतो, नको त्याची फुशारकी आम्ही मारतो महाराज. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये आम्हाला माऊली, आम्हाला तुकोबर आहे हे किती कळाले. आणि हे जर कळाले असतील तर आपला प्रपंच आनंदी आहे, समाधानी आहे. आपल्या घरामध्ये शून्यातून विश्व निर्माण करणारे लेकर जन्माला येतील महाराज. म्हणून घर किती मोठं आहे याच्यापेक्षा घरामध्ये विचार किती मोठे आहेत, आणि विचार चांगले हवेत याच्याकरता घरामध्ये आहार देणारी स्त्री कशी आहे, आहार आणणारा बाप कसा आहे, म्हणजे बागतदार आणि बागतदारीन हे कसे आहेत. बागतदार जर चांगला असेल, बागतदारीन जर चांगली असेल तर घरातली पिकं फ्रेश आहेत. हे पिकं आहेत आपले, हे एक 4-5 जण उभा राहिले इथले.
राहा ना उभा. हे पीक आहेत. तू उभा राह ग शकू, राहा उभा. राहा ना उभा, राहा ना तुम्ही. तू बी उभा राहा उभा. परत बसायला लावील मी. राहा तू बी. ते बारक हांगा ते. हा अजून कुठे बालिश आहे का ते? ह्याला उभा करा बरं. उभा राहा रे दादा. हा तुमच्या मांडीवरच काय उभा करत त्याला. उभा राहा रे. राहा उभा राहा ना 2 मिनिटं. हा हे पीक आहेत आपले. बसा खाली. याच्यावर तेल्या पडू देऊ नका. याच्यावर लष्करी आळी पडू देऊ नका. याला खोडकिडा पडू देऊ नका. आपल्या या पिकावर ऐन तारुण्यात आल्यावर रोग पडतात. काम, क्रोध आणि लोभ. काम नावाचा रोग बाबाजी, क्रोध नावाचा रोग आणि लोभ नावाच्या रोगानं एवढे भयान रोग आहेत. लोभ नावाचे वा वा एवढे भयान रोग आहे लोभ का. पुण्याला उरुळी कांचन मध्ये एक जणाची तिथे जेवायला जायचो मी. एकुलते एक पोरग, बाप प्राध्यापक, आई प्राध्यापिका. 96 कोटी 13 दिवसात घातले त्याने. किती? 96 कोटी. शेअर मार्केट आणि 40 एकर जमीन. ती पुण्यासारख्या ठिकाणी जवळजवळ 300 कोटीची. रोडवर येतात ते. अरे जननी जेणे तो ऐसे जेणे, संत बने या शूर, नाही तो तू बांज बोली काय बिघाडे नूर. स्त्रीनं बाळंत व्हावं तर असं बाळंत व्हावं. एक तर तिच्या पोटी संत जन्माला यावा, नाही तर शूर, नाही तर तू वांझुटी राय. कशाला सौंदर्य बिघडवतेस. आणि बऱ्याच बाया म्हणतात तसं नाही बाबा, मग चांगलं होतं आमचं पोरग. हरिपाठात उड्या आणायचं, बाबा लोकाला जेवायला बोलायचं. मग खाल्लाकडच्या पोरामुळं नाचलं. खाल्लाकडच्या पोरामुळं नाही, नाही तुझ्या पोराला त्या खाल्लाकडच्या पोराबद्दल आकर्षण होतं. तुमचं पोरग कोणाला हिरो मानतं याच्यावर तुमच्या पोरांचं जीवन आहे. तुम्ही हिरो दाखवा ना माझ्या आपल्या पोराला. तुकोबा दाखवा, हिरो येते. माझे ज्ञानोबा दाखवा, हिरो येते. सेना महाराज दाखवा, हिरो येते. छत्रपती राजे दाखवा, हिरो येते. स्वामी विवेकानंद दाखवा, हिरो येते. घरच्याला ते पटत नाही. घरच्या स्त्रियालाच राजमाता जिजाऊ पटाना, अहिल्यादेवी होळकर पटाना, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पटाना, माझ्या तुकोबरायची मंडळी आवली पटाना, ज्ञानेश्वर माऊलीची आई रुक्माई पटाना. यांना पटात्यात नाट्या. माधुरी दीक्षित, करिश्मा कपूर आणि तसंच भांगण तसंच चालायचं. घरात कोण येणार आहे? तुम्ही कोणाची नक्कल करता याच्यावर तुमच्या घरामध्ये लेकरं आहेत. आम्ही कोण आहोत? हो, आमच्या आईच्या गर्भामध्ये आम्ही कोणती रीत शिकलोय? आईच्या गर्भात भूमगली झुंजाराची रीत, बारीशी लगीन लागल जडली प्रीत, लाभ संकटे झिलून घेईल अशी पहाडी छाती, शुर महाराजांचे आगमन आहे. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत.
झुंजार आहोत आम्ही. आईच्या गर्भातच ही रीत आहे. हं. आणि आमच्या पूर्वजांचं लग्न तलवारी बरोबर लागलेलं आहे. हं. आणि लाख संकटे झेलून घेईल अशी पहाडी. आम्हाला 2 संकट वायबल करून टाकी रे. 2 संकट, 2 संकट वायबल होतो आम्ही. आम्ही इथं फार कमी आहोत. आज काल थोरात साहेबांचा वाढदिवस झाला, बरोबर आहे. हे एवढं मोठं निर्माण, आपल्याला एक स्लॅब टाकायचं म्हणल्यावर 10 दार हिंडावं लागत. एवढं मोठं निर्माण केलं. एक लक्षात ठेवा, किती प्रगल्भता आहे, किती कॅपॅसिटी आहे. सहज नाही महाराज. यांचं हृदय, यांची बुद्धी, या 2 गोष्टीचा व्यायाम आहे. बुद्धी आणि हृदय. अपमान पचवण्याची ताकद आहे का आपल्यात? असेल तर तुम्ही आणि मोठं व्हायचं ठरलं तर 70% अपमान आहे आणि 30% मान आहे. आमच्या तिथं एक जण 25 वर्ष सरपंच होता. 6 एकर जमीन केली आणि पोरं म्हणते आमच्या बापाने काय नाही केलं, पण गावाचं कल्याण केलं. आणि गाव म्हणतं तेवलंय 12च आहे. एक लक्षात ठेवा, तुम्ही किती चांगलं करा, तुम्हाला समाज नावं ठेवणार. मला याच्यातले काय सगळे चांगलं म्हणत असतील का? 70% याच्यातले नाव ठेवतात आणि 30% चांगलं म्हणतात. तुम्हाला जर ही कॅपॅसिटी असेल पचायची तर तुम्ही मोठ्या. माऊलीच्या डोक्यावर गाळ टाकला, आपल्या डोक्यावर कोण टाकलाय का? बरं जाऊ द्या, पिठात माती टाकली, आपल्या चुलीत कोणी येऊन माती पाणी फेकलं का? नाही ना. मग आपलं तुम्ही का ट्रेस घेता? तुम्हाला का म्हणून थायरॉइड व्हायला लागलेला आहे? काय चाललं बाबा? हे टेन्शनचं कारण आहे. डायबिटीज, किडनी स्टोन, हाडात गॅप, सिरात चकॉप, ब्रेनचा प्रॉब्लेम, अल्सरचा प्रॉब्लेम, पित्ताशयाचा प्रॉब्लेम, मज्जारज्जू मज्जातंतूचा प्रॉब्लेम, बेलपलचा प्रॉब्लेम, अर्धांगवायूचा प्रॉब्लेम, बीपीचा प्रॉब्लेम, किडनी स्टोनचा प्रॉब्लेम, थायरॉइडचे प्रॉब्लेम, ब्रेन ट्युमरचे प्रॉब्लेम. आता सगळ्यात मोठा राक्षस आपल्या दारात येतोय. 2-2 किलोमीटर आलाय, कॅन्सरचा राक्षस. 2030 मध्ये 2032 मध्ये प्रत्येकाची बेल कॅन्सरचा राक्षस वाजवणार आहे. आम्ही सावध आहोत. आम्हाला अजून खाणंच कळालं नाही. आम्हाला संतांनी सांगितलं हे खाऊ नका, नाही तरी बी आपण तेच आणणार. आम्ही म्हणलं पोरा स्वराला हे खाऊ घालू नका. त्याशिवाय ताकद नाही येत बाबा पोरा, तुला काय माहिती, तो या दाडा बांधलेल्या आहे. आमच्या पोरायच्या कुठं बांधी तो दाडा, खाऊन दे त्यांना रसा, खाऊन दे. ते नवीन आमच्या तिकडे त्या ढवळ्या कोंबड्या आल्यात, इंजेक्शन देऊन पोषित येत. त्या काय म्हणतात त्याला? बॉयलर. भाऊ, त्या कोंबड्यामध्ये नर नाही मादी नाही, म्हणजे त्याच्यात कोंबडा नाही कोंबडी नाही, ते यागळाचे दोन्हीच्या मधला प्रकार येते. जसं माणूस नाही आणि बया नाही माणूस नाही, त्याला बया माणूस म्हणतो की नाही आपण. जी बया बी नाही आणि माणूस नाही त्याचं नाव बया माणूस. आणि ते बया माणूस म्हणजे उलचेक बाजूला व्हा ना. आणि त्याचं मांस जर तुम्ही खाऊ घालत असताल तुमच्या लेकराला, जोडून या बैरी ठेवीला, जोडून या बैरी ठेवीला, मौज खाता जोडून या बैरी ठेवीला, जोडून या बैरी ठेवीला, जोडून या बैरी ठेवीला. सात मिनिटात 12 वाजतील, तेवढेपर्यंतच होऊन द्यायचं ना. 12 वाजून 15 मिनिटापर्यंत
1 वाजूपर्यंत मला संध्याकाळी नांदेडला कीर्तन आहे. हा, आणि ते बी 7 ते 9 आहे बाबा. समृद्धीनच जाणार आहे. या विठ्ठल 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 वा. बरं झालं. मला वाटलं तुम्ही आज येत नाहीत का काय. काय बसा. तिदी रामकृष्ण आहे बसा. जयाताई बसा. पांडुरंगा केशवा माधवा विठ्ठला. पहिल्या चरणात दिग्दर्शन. हो नको नको म्हणा गुंतो माया जाळी. हो नको नको म्हणा गुंतो माया जाळी. गुंतो माया जाळी. नको नको गुंतो माया नको नको म्हणा गुंतू माया जाळी. माझं 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 माझं. बरेच राक्षस आजमध्ये येतात. मग ह्या गोकुळामध्ये राक्षस येऊ देऊ नका. ह्या गोकुळात राक्षस आले तर हे गोकुळ डिसमिस व्हायला काही वेळ लागणार नाही. निडर जागा. परमार्थाने सांगितलं तुम्ही आत्मविश्वासाने जगा, निडर जगा, आनंदाने जगा, स्वानंदाने परमानंदाने. अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. डेली फ्रेज जगा. बरं कुणासाठी ट्रेस करून घेता? कुणासाठी वाढून घेता हे सगळं? मला अगोदर वाटत होतो लय असे. पण ज्यावेळेस मला कोरोना झाला का त्यावेळेस माझ्याच मुली मला असं ताट ठेवायच्या आणि मग म्हणायच्या, अण्णा इथं जेवायला ठेवलेलं आहे, तू या जायचं नाही. एवढा उकीर काढला मी प्रपंचात. उकीर कळतो ना, घोस उकरी दिनी ते धोताराला गाठीन बँकेत कोटी. एवढं उकरीलं महाराज. त्र्यंबकेश्वर नाही याच्याही पलीकडं कितीतरी किलोमीटर, आणि इकडं खाली माहूरच्याही खाली कोणचा तेलंगणा तिथपर्यंत. इकडून खांदे जळगावच्या तिकडं, इकडून शेवट पणजी बाउंड्री पणजीपर्यंत एवढा उकीर काढला. आळंदील जागा घे, जेवरात जागा घे, बंगले बांध. पण ज्यावेळेस माझं नाव ज्ञानेश्वरचं फक्त डी वर आलं का डी, मग कळलं घेऊन या छंद. माझे मनाला दिग्दर्शन केलं तुकोबरायानं. शरीर सोसायटीतला मेन चेअरमन मन आहे, आणि मन जर मेलं ना, माणसं जिवंत असून मेलेले. मन जर मरून गेलं ना जिवंतपणे, ते जिवंत असून मेलेले. म्हणून नको नको म्हणा. तुम्हाला हे किती महत्वाचं आहे. जवळचा शत्रू मन आहे आणि जवळचा मित्र मन आहे. जवळचा शत्रू सुद्धा मन आहे, जवळचा मित्र मन आहे. म्हणून एका बाबाने गवत कापत होते. तुम्हाला मनावर जर घेतलं तुम्ही तर काय होतं, गवत कापत होते. गवत कापता कापता गवताची काडी लागली, रक्त निघायला लागलं. घरी गेला, उपरणं बांधलं. 5-5:30ला पुन्हा जेवढं गवत कापलं ते गोळा करायला आला. कापत गोळा करत असताना नेमकं इथं बाबा आणि ते कॅमेरेवाल्यापाशी त्याला नाग होता. तिथं नाग, त्या नागानं असं केलं.
बाबाच्या तोंडाला 3ऱ्या मिनिटाला फेस आला, नाग दिसला का डसला? पण त्याच्या मनाने अशी कल्पना केली, दुपारी तर हे किरकुड तर नसन डसलं आपल्याला, हे किरकुड तर डसलं नसेल. महाराजनीच ती मनाने कल्पना केली, तोंडाला फेस आला, बुद्धीनं नागाचं पॉयझन निर्माण केलं. महाराज तुम्ही इथं किती स्टँडर्ड आहात? मी मगाशी सांगितलं 2 टाइम वर्कआउट करणाऱ्याला सुद्धा तीव्र अटॅक येतो. याचं कारण आहे नुसतं दंडाचा आणि मांड्याचा आणि पोटाचा व्यायाम नकोय, आपल्या बुद्धीचा आणि हृदयाचा जर व्यायाम असेल तर तुम्ही स्टँडर्ड आहात. बंधनापासून उकललेल्या गाठी देता आली मिठी सावकाश, या अज्ञानाच्या गाठी ज्याच्या निघून गेल्या तो फ्रेश आहे, तो डेली फ्रेश आहे. त्याला गाठी येत नाही, काहीच होत नाही. गाठी म्हणजे तुम्हाला गाठ आलेली, आता गोळ्यात नीट करावं लागन, नाही तर अँजिओग्राफी करावं लागन, नाही तर स्प्रिंगा टाकावं लागतात. ह्या गाठीच काढून टाकायच्या. या गाठी नको त्या गाठीनं येत असतात. नको त्याला जर वेळ दिला तुम्ही, हो, एखाद्या चांगल्या माणसाबद्दल सुद्धा तुम्ही जर दिंडीत बघा चालताना, आमचे कधी कधी टाळकरी काही असे आनंद घेऊन चालतात ना, बाकी काही जण कधीच्या नावात दिंडीत आलेले असतात, ते म्हणतात त्याच्या नादी लागू नको बरं का, ते पैसे मागन तुला. म्हणजे त्याचं मन विचलित करून टाकणारे माणसं खूप आहे, क्लेश देणारे माणसं खूप आहेत. यातना आणि वेदना याच्यामध्ये बदल आहे. यातना कशाला होतात डॉक्टर साहेब? आणि वेदना, यातना होतात त्या, वेदना होतात त्या शरीराला, कातड्याला, चांबड्याला, आणि यातना होतात त्या हृदयाला. तुमच्या शेजारी जर यातना करणारे असतील ना, तर तुमचं मन मरायला काहीच वेळ लागत नाही, काही वेळ लागत नाही, काहीच वेळ लागत नाही. माझ्या घरच्यांनी जर मला यातना दिल्या ना, तर मी मोठा कीर्तनकार होऊ शकत नाही. मी जर इथून घरी गेलो, बेल वाजवली, मंडळी म्हणली तुमच्यापेक्षा दुसरे महाराज चांगले कीर्तन करतील, यातना दिले का वेदना दिले? हे ज्याला ज्याला कळत असेल त्याला त्याला धन. महाभारतामध्ये सगळ्यात मोठं बलशाली पात्र कोणतं होतं? असे 10 भीम आपटून मारील असं कोणतं पात्र आहे? 10 कर्ण सुद्धा माराय, 10 अर्जुन सुद्धा मारायची ताकद त्याच्यात आहे. महारथी कर्ण. युद्धाच्या वेळेस कर्णाचं वय 74 वर्ष होतं, अर्जुनाचं वय 60 वर्ष होतं. 60 आणि 74 मधला गोपाल कृष्ण आहे. कर्णाने जर बाण मागे सरकत होत, अर्जुनाने जर बाण मारला कर्णाच्या रथावरती तर कर्णाचा रथ 1 फूट मागे सरकत होता. आता शक्तिशाली कोण आहे? आपण सहज म्हणू अर्जुन, पण अर्जुनाच्या ध्वजस्तंभावरी तो मूर्तिमंत शंकरू आणि सारथी शारंग धरू. साक्षात रथ चालवायला कृष्ण, ध्वजस्तंभावर हनुमान आहे. ह्या दोघाला म्हणा फक्त 2 मिनिटं उतरा, आणि मग अर्जुनाला म्हणा कर्णा पुढे जाय. एवढी ताकद कर्णाची होती. पण कर्णाचा जो सारथ्य करणारा सारथी होता त्याचं नाव शैल्य. आणि शैल्य या शब्दाचा अर्थ डॉक्टरीन बाई काय होतो? जखम. यात बरोबर आहे ना? तुमच्या जवळचे माणसं जर जखम करणारे असतील तर तुम्ही कर्ण जरी असाल तरी तुमचा रथ आहे तिथंच आहे. आणि तुम्हाला जर आत्मविश्वास, अरे वा क्या बात है, व्हेरी नाईस, किप इट अप, लढा असं म्हणणारा जर असेल तर तुम्ही शून्यातून विश्व निर्माण करू शकता. तुम्ही शेजारी कुणाच्या आहात? आता मलबार हिल, तिथं कोण कोण राहतं? उद्योजकच ना, ज्यांचा कोटी टर्नओव्हर आहे दिवसाचा. तिथले 1 जणांनी तिथली प्रॉपर्टी विकली ना आळंदीला घेतली. त्याला विचारलं का? ते म्हणे माझे मुलं, म्हणले मी म्हणलो तिथं तर सगळे मोठमोठे उद्योजक राहतात, तुम्ही इकडं का? ते म्हणले माझे मुलं नको त्या मुलात खेळतील, माझ्या मुलाला 1 रुपयाची किंमत. सुंदर टाळे वाजून भजन करतो. लगेच सापाच्या खेळासारख्या टाळ्या चालू करू नका. एकच टाळे झाले चंद्रभागे वाळवंडे, माझा ज्ञानराज गोपाळांशी ह्या वाटे. एक टाळी वाजून विक्कू वाढू नको रे माझा.
यांना दे की विको, मला विको नाही, मला गेन आणि स्ट्रबल याच्या व्यतिरिक्त मला काहीच नको. माझा ज्ञानराज गोपाळांशीला ह्या वाटे. आता आपापले निष्पाप हात वरती करा. अरे वा रे वा. हरे विठोबा रखुमाई विठोबार घुमाये हरी विठोबार घुमाये हरी जय जय विठोबार घुमाये हरी जय 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 विठोबार घुमाये पाच मिनिटात मी जय विठ्ठल करतोय. बसा. हां बसा. नाही आवरतच आलंय माझं. बसा 2 मिनिटं. हो हो आवरत आलं. हो वेळ झालेलीच आहे माझी. हो नको नको म्हणा गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. काळाची ही उडी पडेल बा जेव्हा, सोडविण तेव्हा माय बाप. माये सोडू शकत नाही, बापही सोडू शकत नाही. हा सोडविना राजा देशेचा चौधरी, आणिक सोयरी भली भली. आता झालेली घटना आपण पाहिली महाराष्ट्रातली दादांची. चौधरी आणिक सोयरी भली भली. वेळ कोणासाठी थांबून राहत नाही, याच्याकरता परमार्थ करा. कोणाबरोबर वाकडं ठेवू नका. नाही मी त्याच संग बोलत नाही. मस्त पोरं जाते चुलत्या आजी काय ना त्यांच्या तिथं लग्न नको. आजाला हाणलेलं येते नाही. आजा मरून त्याच्यावर हारळ उगली. बंद हे खुन्नस फिन्नस बंद करा. कधी जाणार आहोत माहिती ना. अज्ञानी लोकांचं काम आहे खुन्नस करणं. अज्ञानी लोकांचं. जे ज्ञानी आहेत सर्वगुण संपन्न आहेत त्यांनी खुन्नस सोडून दिली महाराज. खुन्नस सोडून द्या. नको नाक बीपी वाढून घेऊ नका. नाक ट्रेस मध्ये जगू. पडल्या पडल्या झोप लागावी माणसाला. आनंदाने जागा. मौज मिले तो मौज में रहना, नहीं मिले तो खोज लेना, मगर मौज में रहना. मजेत राहा. कधी जाणार आहोत माहिती नाही. क्या भरवसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं किसी का. मायबापांना म्हणून वेळ काळ टाइम हे कीर्तन कारण सांभाळणं अति आवश्यक राहतं. आणि काळाची ही उडी पडेल बा जेव्हा, सोडविण तेव्हा माय. सोडविना राजा देशेचा चौधरी, आणिक सोयरी भली भली. शेवटच्या चरणात तुका म्हणे तुका म्हणे तुझा डाग पडतील शर्टला. बघ वर घेत श्वाल टाक त्याला.
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. वेळ काळ टाइम सर्वांनी जेवण. काही काही म्हणते ना आम्हाला सुतकच चालत नाही. मी म्हणलं काय होतं ते म्हणे उचलू उचलू टाकीत म्हणतात ना काही. म्हणजे आता जी पोळी केलेली आहे बरोबर आहे, आणखीन काय केलेलं आहे गुंजाळ भाऊ? हा, सार भात मांडे बोंड. बोंड आहे का भजे आहेत? हा, तिकडून बोलवलंय त्याने, खानदेशवरून बोलवलंय दीदी बरं का डॉक्टरांनी बाई, खानदेशवरून बोलवलं. आणि आज मांडे म्हणजे मुक्ताबाईची मांडे आहेत. आणि काही म्हणते नाही ना ते सुतकच आहे. आता मांडे भाजायला तव्याला जवळजवळ 100 डिग्री सेल्सिअस तापमान. मग त्या मांड्याचं सुतक चर करून जळलं का त्याच्यातच राहिलं. सार भाजी करायची म्हटल्यानंतर 110 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये भाजी करावं लागते. मग तेच सुतक जळून गेलं का तसंच त्याच्यात उकळलं. आणि काही म्हणतात आम्ही मेलेल्याचं खात नाही. मारून कस काय खातात तुम्ही? मग मेलेल्याचं खात नाही, मारून खायला तर साऱ्यात पुढं कांदा घेऊन खिशात. अरे काय लय पुढचे आहेत महाराज. हे काय नाही, कुणाचं खावं कुणाचं खाऊ नये. चांगल्या माणसं जे पंढरपूरची वारी करत होते हे दोघं जण पंढरपूरची वारी करत होते. पंढरपूरची वारी म्हणजे आता एक दिवस स्पेशल पंढरपूरची वारी. मला असं वाटतं डॉक्टरीनबाई बी वारीत गेले होते. मी व्हिडिओ बघितला ना तुमचा. हां, डॉक्टरीनबाई बी वारीत गेले होते. ऐक नाही, वारी म्हणजे तुमचा ॲडजस्ट करायला लावती, त्याचं नाव वारी. आता ह्या वारीत गेल्या, पाऊस जर चालू झाला पंक्तीत बसायचे, मग हातातच भाकरी हातातच भाजी, मग खायचं. पाऊस आला तर अंगावर घोंगता, कधी कधी ट्रक खाली घुसायचं, बसायचं पावसात निवांत. म्हणजे ॲडजस्ट करायला शिकवती वारी. आणि ज्याला ॲडजस्ट करता आलं त्याला प्रपंच करता आला. आणि जिचा गॅस संपला आणि ती नवऱ्याला म्हणली मला नाही राहत होतोय पैसे, फुकू फुकू पार मग डोळे चाललेत, तू गॅस भरून आणि नान काय व्हाय ना. तू गांगी तू. रामासारखा पती मिळावा याच्याकरता उपवास करते. कळाला असता तर हरणा माग पाठीला नसता. आता हे जिला जिला कळलं तिला तिला धन्यवाद. जिला काहीच कळलं नाही तिनं ओटीपीन केवायची बस. आणि प्रचाराला जायचं 300 रुपये रोजनी. असे बरेच आहेत. मोठं व्हा, मोठं विचार करा, मोठ्या बरोबर राहा, मोठ्याच्या संगतीत आणि मोठ्याच्या पंक्तीत बसा. इफेक्ट निश्चितच आहे, परिणाम निश्चितच आहे. म्हणून या ठिकाणी परिसराचं, नगर जिल्ह्यामध्ये असे काही नावं आहेत मोजके की ते नगर जिल्ह्याचं नंदनवन करणारे नावं आहेत. मग त्याच्यात थोरात पाटलाचं नाव आहे, त्याच्यात विखे पाटलाचं नाव आहे, त्याच्यात नागोडे पाचपुते पाटलांचं नाव आहे, हो, त्याच्यामध्ये गडाखांचं नाव आहे, हो. ह्या असे नावं आहेत ना, काळ्यांचे नाव आहे. शिक्षण क्षेत्राबाबतीत या संगमनेरचं नाव आहे महाराज. शिक्षण क्षेत्राबाबतीत तिथं आणि पुणे तिथं काय उणं, पण सिक्युरिटी इथं साहेबांची देखरेख आणि दूरदृष्टिकोन, हे सगळ्या गोष्टी आहेत. आणि काल साहेबांचा वाढदिवस झाला. मी साहेबाकरता एवढंच म्हणल, नरू भाऊ तुम जिओ हजारो साल, साल के दिन हो 50,000, किंवा अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या आदासा. मस्त अगदी आनंदाने जगणारे माणसं आहेत. काय यांना तो कोणत्या पक्षाचा, तो कोणत्या पक्षाचा, या साहेबाला तरी वैयक्तिक काही घेणं देणं नाही. संगमनेर मधला नगर जिल्ह्यातला आहे तो माझा आहे असं म्हणणारे माणसं म्हणजे साहेब आहेत महाराज. म्हणून झालेल्या सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल.